बार्शी आणि धाराशिव हे मला वेगळं नाही वाटत. हाय हॅलो नमस्कार. मी आहे रेडिओ तेरणाची आज प्रगती. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांचं आणि रसिकांचं आपल्या एस प्रगती चॅनलमध्ये स्वागत करते. आता तुम्ही पाहताय माझ्यासोबत कोण आहे, अगदी तुमच्या ओळखीच्या मॅम आहेत, माझ्या सिंधुली पाटील. तर मॅडम तुम्ही आज खरं तर निमित्त आहे रेडिओ तेरणात, आज तर पहिल्यांदा आलाय धाराशिव मध्ये. येत जातात अगदी आपल्या ओळखीच्या आणि जवळच राहणार म्हणजे बार्शीच्या आहेत त्या. खरं तर हे तर मला आता मॅडमचा इंटरव्ह्यू घेताना समजले. तर सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये आणि रेडिओ तेरणामध्ये खूप खूप स्वागत करते. मनापासून धन्यवाद आहे सर्वांचं. तर मॅडम मी आज तुम्हाला पहिल्यांदाच भेटते. एरवी मी रील्स मध्येच पाहिले तुम्ही, त्याला तुम्हाला भेटून देखील मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. आणि खरं तर इतकं इन्स्पायर तुम्ही बोललात, इतकं भारी वाटलं मला. खरं तर तुमच्याकडून मला ते घेण्यासाठी प्लस पॉईंट भेटलाय की आपला बी प्लॅन रेडी असतो. मला पॉझिटिव्ह वाटलं. तर सर्वप्रथम रेडिओ तर स्वागत, तसंच माझ्या युट्यूब चॅनलमध्ये देखील स्वागत करतो हिंदे मॅडमचं. तर मॅडम आज निमित्त आहे जबराटचं. जबराट आपला धाराशिवचा मुलीने केलेला चित्रपट येतोय, त्याच्याबद्दल आपण मॅडमकडे जाणून घेऊ. तर हिंदी मॅडम काय सांगतो? जबराट हा आपल्याच गावची, आपल्याच मातीतली धाराशिवची एक मुलगी, जिचं नाव प्रगती कोळगे आहे. तिने कला बाबतीत एक म्हणजे लव्ह, म्युझिक, मस्ती, कॉलेज आणि कला ह्या दोन्हींचा एक संगम करून तो पिक्चर उभा केला. आणि तो लवकरच येतोय 6 फेब्रुवारीला. त्याच प्रमोशनसाठी आम्ही सगळे फिरत आहोत आणि तुमचीही भेट झाली त्याच निमित्त. खरं तर आपल्या कॉलेजमध्येच म्हणजे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि थोडासा पार्ट आपल्या रेडिओचा देखील मॅम त्या चित्रपटात आहे. अगदी त्यावेळेस मॅडम आले नव्हते, पण बाकीची जी टीम होती ती सर्व इथं होती. अगदी प्रगती मॅडम ची देखील आपण 2-3 वेळेस मुलाखत झाली आहे. तर मॅडम एकंदरीत विचारायचं झालं तर की आता तुम्ही सांगताय की तुम्ही बार्शीत आहे, तर मग धाराशिव आणि बार्शी हे कनेक्शन खूप जवळ आहे आपलं. तर त्याबद्दल काय सांगाल आणखी? बार्शी आणि धाराशिव हे मला वेगळं नाही वाटत, कधीच नाही वाटलं. लहानपणी नाही वाटलं, आताही नाही वाटलं. पण नाही का, फक्त जो रस्ता आहे ना अर्ध्या तासाचा, तो जर आणखीन जवळ असला असतं तर एकच गाव झालं असतं आणि नाव वेगळं काहीतरी राहिलं असतं. अगदी ते खूप भारी वाटलं की खूप जवळ तुम्ही आहात. आणि नेहमी रील्स मध्ये असं की हिंदू म्हणजे स्टार आहेत आणि कधी भेट, मी तर इमॅजिन पण केलं नव्हतं की तुम्हाला भेटेल. पण आणि कसं आहे त्या भेटून खूप प्राईज गिफ्ट एंटर. अगदी म्हणजे काहीतरी मोठी व्यक्ती आहे असं वाटत नाही. इतके डाऊन टू अर्थ मॅम सोबत वाटते आज की इतकी मोठी आपण स्टार पाहतो नेहमी रील्स मध्ये, पण अगदी मॅडम सोबत बसल्यानंतर वाटत नाही की मॅम एवढ्या मोठ्या आहेत. अगदी डाऊन टू अर्थ मॅडमचं नेचर आहे. पहिलं आल्यापासून खरं तर मॅम खूप थकले. मी हा इंटरव्ह्यू त्यांना अगदी वेळ काढून मागितलाय आणि मॅडमनी तो दिलाय. खरं तर खूप छान वाटतंय मॅम. तर मॅडम एकंदरीत सांगायचं म्हटलं तर तुमची पूर्ण टीम आता आपल्या रेडिओ तेरणामध्ये आहे. आणि मग जी तुम्ही चित्रपटात तुमचा हा पहिलाच तुमचा चित्रपट आहे, हो, त्याबद्दल एक्सपिरियन्स काय सांगा? एक्सपिरियन्स म्हटलं तर स्टेज 30x30चा असतो, कॅमेरा आपल्या घेण्यावर आहे, एवढंच डबडं. ठीक आहे. तर दोन्ही ठिकाणी परफॉर्म करणं हे खूप असं लांब पर्यंत काही संबंध नाही त्यावर. म्हणजे आपण पाहतो तसं नसतं खरंच नसतं. कारण स्टेजवरती परफॉर्म करणं आणि कॅमेरा समोर परफॉर्म करणं खूप साऱ्या गोष्टींचा फरक असतो. स्टेजवरती आम्ही कसे हल्लात डुल्लात कितीही मोठे एक्सप्रेशन दिले काही फरक पडत नाही, पण कॅमेरा समोर तुमची एक गोळी जरी उंच जास्त झाली तर तुम्हाला क्लोजला सुद्धा तेवढीच उंच द्यावी. हा फरक आहे. तेच, कारण की जेव्हा मी गाणं पाहिलं आणि एरवी आम्ही तुम्हाला स्टेजवरती मोठ्या स्टेजवरती पाहतो आणि आता फक्त छोट्याच्या ह्याच्यात मी पाहिलं तुम्हाला, तर मला खूप डिफरन्स वाटला की जसं मॅम मोकळ्या असतात तिथे एक वेगळाच अवघड तुम्हाला तिथं दिसतो तुमचा. खरं तर आणि इथे एक वेगळीच अदाकारी मला पाहायला भेटली तुमची. काय वाटलं? असं वाटलं म्हणजे तिथे खरं तर मला सिरियसली मला वाटलं की एक अवघड तुमचा जो स्टेजवरती आहे ना तो थोडासा कमी ह्याच्यात तुम्ही केलाय. तो म्हणजे छानच केलाय तो, पण असं वाईट म्हणत नाही, छान केलंय ते पण. आणि ओव्हरऑल मला आता सांगा की तुमचा रोल काय आहे चित्रपटात, कसं पूर्ण ते मला 6 फेब्रुवारीला बघावं लागेल. ते असं गुलदस्त्यात बनते. त्याच्यामुळे 6 तारखेला आपापल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्हाला ते पाहणार. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिलात मला इथे येऊन थोडंसं बोलला माझ्यासोबत.
एस प्रगती एस प्रगती RJ प्रगती. आरजे प्रगतीला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या. तिच्या आवाजाला प्रेम द्या. ती एवढी सुंदर दिसते. तिचा आवाज त्याहूनही गोड आहे आणि आमचा आवाज तुम्ही ऐकताय. त्यामुळे सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू सो मच. तर खरं तर मी गाते पण थोडस. अच्छा, गाता? हो, बरं झालं, घ्यायला पाहिजे मग. अगदी तुम्ही आता जर माझा प्लीज प्लीज म्हणते माझा खरं तर व्हॉट्सअप कार्यक्रम असतो 1 ते 3 रेडिओवरती. काय बोलतो तुम्ही, स्वतः गाता की काय? येस, मी हो? कराओकेवरती गाते. हो, एक थोडंसं हो, मग का नाही, का नाही. म्हणजे अगदी छान वाटतंय. खूप हा क्षण खूप छान आहे. सुळूक वाऱ्याची आली रे ऊन कोवळी सुन फुले, साजड स्पर्शाची सावली व गुण भाळली मन खुळे. या वेडाचे नाच रे भावावी मोरे मी शकुनाच्या खुलले रे क्षण माझे खुलले. अगदी वाह, वाह, म्हणजे वाटतं खरं तर. अगदी छोटस म्हणलं पण थँक्यू सो मच. आणि सर्व श्रोत्यांना देखील सांगते की 6 फेब्रुवारीला जबराट सिनेमा येतोय आणि आपल्या इथल्या लोक आहेत त्यात. म्हणजे खरं तर राहुल चव्हाण हे देखील तुम्ही नाव ऐकून असेल. आपल्या धाराशिवचा रील स्टार आहे. अगदी तो देखील आपल्या या चित्रपटात दिसणार आहे. तर त्यामुळे हा चित्रपट आपल्या लोकांचा आहे. तर पाहण्यासाठी नक्कीच गर्दी करा 6 फेब्रुवारी. थँक्यू सो मच.